संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात आघाडी उघडणाऱ्या सुरेश धस यांनी मुंडेंचीच भेट घेतली आणि खळबळ उडाली। धस यांच्या विश्वासार्हतेला तडा गेल्याचं बोललं गेलं, पण थेट मस्साजोगला भेट देऊन धस यांनी या सगळ्या शक्यता खोट्या ठरवल्या। मस्साजोगच्या निमित्तानं मराठा समाजाचं नेतृत्व कोणाकडे, धस यांच्याकडे की जरांगेंकडे, या प्रश्नाचं उत्तरही मस्साजोगवासियांनी दिलंय। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। आमचा अण्णावर कसला म्हणजे सर्व गावाचा विश्वास आहे, सगळ्या गावाचा विश्वास आहे। अण्णा कोणाला भेटले काय घेतले नाही आम्हाला। ती जागाच नाहीये जायची, इतका क्रूर माणसाला जाऊन भेटणं काहीच गरज नाही। हे ठीक आहे, भेटी घेतल्या पाहिजे, हे ठीक आहे, भेटी घेतल्या पाहिजे। ज्यांच्यावर आरोप केले त्या धनंजय मुंडे यांची गुप्त भेट घेतल्यानं सुरेश धस बॅकफूटवर गेले होते। संकटात सापडलेली विश्वासार्हता पुन्हा कमावण्यासाठी अखेर धस तडक मस्साजोगला पोहोचले। संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि मस्साजोगच्या गावकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला। मस्साजोगच्या गावकऱ्यांनी हात वर करून सुरेश धस यांच्यावर विश्वास व्यक्त केलाय। आमचा अण्णावर कसला म्हणजे सर्व गावाचा विश्वास आहे, सगळ्या गावाचा विश्वास आहे। अण्णा कोणाला भेटले काय घेतले नाही आम्हाला। आता तुम्ही काय म्हणले, बावनकुळेनं भेट घालून दिली, बरोबर। त्यांचं काय मॅनेजमेंट झाली असती तर सुरेश अण्णा इथं न्यायाच्या भूमिकेमध्ये आले असते का आमच्यासोबत? ते शेवटपर्यंत आमच्यासोबत आहेत। जोवर आरोपीला फाशी भेटत नाही तोपर्यंत सुरेश अण्णा आमच्यासोबत राहणार आहेत। आम्हाला 100% नाही 1000% विश्वास आहे। 25% 100% आम्ही 25 तारखेच्या उपोषणावर ठाम आहेत। आमचा अण्णावर 100% विश्वास आहे, जरांगे दादावर 100% विश्वास आहे आणि आमच्या गावावर सुद्धा आमचा 100% विश्वास आहे। यातला एकही माणूस कमी होणार नाही। देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोगकर, मला वाटतं मीडियाने आता पाहिलं की संपूर्ण ग्रामस्थांनी वर हात करून या ठिकाणी माझ्यावरती विश्वास व्यक्त केलेला आहे। सुरेश धस मस्साजोगमध्ये जाण्याच्या एक दिवस आधीच मनोज जरांगेंनी मस्साजोगच्या गावकऱ्यांची भेट घेतली होती। मराठा समाजाच्या नेतृत्वासाठी धस आणि जरांगे यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जात आहे। धनंजय मुंडेंना भेटणाऱ्या धस यांच्यावर जरांगेंचा काडी मात्र विश्वास राहिलेला नाहीये। राजीनामा देतो पण मुंडेंना भेटणार नाही अशी भूमिका धसांनी घ्यायला हवी होती असं जरांगेंनी म्हटलंय। सांगितलं ना, ते विषयच माझ्यासाठी संपला। मी एवढा जीव लावला होता, समाजाने तळ हातावर घेतलं होतं। ती जागाच नाहीये जायची, इतका क्रूर माणसाला जाऊन भेटणं काहीच गरज नाही। तुमच्यावर जर पक्षाचा दबाव होता ना तर मी सरळ सांगायला पाहिजे होतं। पक्षाने माझ्या दबाव आणलाय, मला सांगायला ते मॅटर दाबून टाक, तू माग सरक, ती सगळी फोडाफोडी कर आणि तू त्याला जाऊन भेट धनंजय मुंडेला। तर सरळ प्रेस घ्यायला पाहिजे होती। मला पक्षाचा दबाव आहे, सरकारचा दबाव आहे, तू त्या धनंजय मुंडेला जाऊन भेट, ते मॅटर दाबव। पण मी मराठ्यांशी गद्दारी करणार नाही। मी पक्षाचा राजीनामा देतोय आणि आमदारकीचा मी राजीनामा देतोय मराठ्यांसाठी, पण मी धनंजय मुंडेला भेटायला जाऊ शकत नाही। सरळ राजीनामा फेकून द्यायला पाहिजे होता, ठुकरायला पाहिजे होतं। ज्या बावनकुळेंच्या पुढाकाराने मुंडे धस भेट झाली होती त्या बावनकुळेंनी धस यांच्या मस्साजोगच्या भेटीचं स्वागत केलंय। सुरेश धस आज संतोष देशमुख, हे ठीक आहे, भेटी घेतल्या पाहिजे, त्याला काही प्रॉब्लेम नाही। पण मस्साजोगच्या गावकऱ्यांचा सुरेश धस यांच्यावर विश्वास असला तरी बावनकुळे यांच्यावर मात्र राग आहे। बावनकुळे साहेबाचं नाव सुद्धा घ्यायची गावची आणि माझी पण इच्छा नाही। आता मला त्या स्तराला जाऊन बोलता येत नाही। माझ्यावर संस्कार माझ्या भावाचे, आई वडिलांचे, गावाचे चांगले झालेले आहेत, म्हणून त्या शब्दात मी बोलत नाही। मी कधी विचार असा केला नाही की आपण प्रदेशाध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे, BJPचे, आपण कुठंतरी संवाद साधला पाहिजे, आपण कुठंतरी आलं पाहिजे। मी मागं देखील म्हणलोय की खूप त्यांच्यापेक्षा सिनियर माणसं, पक्षविरहित माणसं, विविध घटकातली माणसं इथं येऊन आले, बोलले, फोनद्वारे संपर्क साधला, परंतु ह्यांना असं कधी वाटलं नाही। जर पक्षवाढीचं काय करायचं असतं, त्यांच्या खांद्यावर जिम्मेदारी दिलेली असती तर मग मात्र संतोष देशमुख यांना आठवला असता। या भेटीगाठींवर इतरांना मात्र काही आक्षेपार्ह वाटत नाहीये। आता गावकऱ्यांनी कुणाच्या मागे राहायचं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असेल, पण माझं म्हणणं याच्यात आपण राजकारण आणायचंच कशाला? आपण सगळ्यांनी मिळून त्या कुटुंबाला न्याय मिळावं याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। आणि सरकारकडून तर हीच आमची अपेक्षा आहे की सरकारने कुणाचीही पाठराखण करू नये। राजकारणामध्ये प्रत्येक राजकीय व्यक्तीजवळ कार्यकर्ते असतात, त्यांचा एक मतदारसंघ बांधलेला असतो, एक क्षेत्र बांधलेलं असतं आणि
ज्यांचे कार्यकर्ते असेल ते त्यांची बाजू घेणारच, त्याच्यात काही वावगं नाही आहे. आणि म्हणून कुणी कोणाची भेट घ्यायची हे त्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो. मसाजोगमध्ये धस यांचं स्वागत झालं असलं तरी परळीत मात्र त्यांना विरोधाला सामोरं जावं लागलं. परळीत धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी धस यांना काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. धस जातीयवाद करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. मटर चालला आहे महातू आंधळे त्यांच्या घरी का गेलं नाही भेटायला. 8 महिने झालं मटर होऊन. म्हणजे हे जातीवादी हे करतो का? परळीमध्ये तसा एक अधिकारच नाही. परळीमध्ये बदनामी काय, परळीची बदनामी केल्याबद्दल सुरेश दसचा धिक्कार आहे आमचा. परळीचीच बदनामी नाही तर सुरेश धस यांनी महाराष्ट्रातल्या सर्व वंजारी अधिकारी कर्मचाऱ्यांना लक्ष केले. महाराष्ट्रातल्या वंजारी कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना लक्ष केले. एवढंच नाही, सर्व अधिकाऱ्यांना लक्ष केले. त्यामुळं सुरेश धसाचा मी जाहीर निषेध करतो. एका भेटीमुळे संकटात सापडलेल्या धस यांनी मसाजोगला भेट देत आपली खुंटी पुन्हा बळकट करून घेतली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण धस हेच धसास लावतील असा विश्वास गावकऱ्यांना आहे. जरांगे धस यांच्यावर टीका करत असले तरी गावकऱ्यांनी त्याची फारशी फिकीर केली नाहीये. त्यामुळे मसाजोगच्या लढाईत जरांगे यांच्यापेक्षा धस यांचं पारडं सध्या तरी जड दिसतंय. पण या राजकारणापेक्षा संतोष देशमुख यांना न्याय मिळणं महत्वाचं आहे. गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.